नाही नाही इकडे इकडे उभा राहा साहेब. हा बस 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 तिथंच या संविधानाच्या माध्यमातून भारत देश चालत असताना अशा मोठ्या प्रकारचे घोटाळे करून प्रस्थापितांना बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं इथली शासन व्यवस्था करत आहे. याचा मी जाहीरपणे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निषेध करत आहे. कारण स्कीम तर नवीन नवीन येतात. या पद्धतीने या शासनानं दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना काढली खरी, परंतु या स्कीमच्या माध्यमातून या एसटी मधील आमच्या भाऊबंधांना खऱ्या अर्थानं फसवण्याचं काम चालू केलेलं आहे. स्कीमा काढायच्या आणि स्कीमा काढून त्याला वेगळ्या पद्धतीनं अडवण्याचा प्रकार इथलं केंद्रातलं शासन आणि इथलं राज्यातलं शासन करू करतंय. म्हणून त्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये एससी, ओबीसी आणि इतर मायनॉरिटी यांची खऱ्या अर्थानं भूमिका बजावण्याचं काम आम्ही या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रकार घडत असून यामध्ये ड्रग्ज प्रकरण सारखं सुद्धा प्रकरण या ठिकाणी खऱ्या अर्थानं गाजलेलं आहे. या ठिकाणी चरस आणि गांजा सुद्धा विकला जातो. या उस्मानाबाद जिल्ह्यानं मुंबईला पण मागं टाकण्याचं काम केलेलं आहे. याचा मास्टर माइंड कोण आहे, या मास्टर माइंडला शोधण्याचं काम हे शासन करत नसून खऱ्या अर्थानं ज्या एससीच्या, ज्या एसटीच्या, ज्या ओबीसीच्या ज्या तुम्ही फसव्या स्कीम काढलेल्या आहेत त्या मात्र अडवण्याचं काम करण्यासाठी इथली प्रशासन व्यवस्था नेहमी झटत आहे. कारण या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक बलात्काराचे प्रकार घडतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. त्यांचा कोणताही या ठिकाणी आपण पाहिले. माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की या लढ्यामध्ये बहुजन समाज पार्टी एक आंदोलन आहे, एक विचारधारा आहे. या विचारधारेमध्ये आम्हाला थोडं सहकार्य करावं. कारण इथले होणारे दररोजचे हल्ले, जातीयवाद आणि खून दरोडा या प्रकारामध्ये उस्मानाबाद धाराशिव हा जिल्हा सगळ्यात महाराष्ट्रामध्ये अग्रेसर दिसतोय. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शासनाचं आणि प्रशासनाचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जर आम्हाला वाचायचं असेल, जर आम्हाला आमच्या मुलांना भवितव्याचं काय शिकवायचं असेल तर आम्हाला भारताच्या संविधानिक पद्धतीनं आम्हाला काम करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी मात्र उस्मानाबादमध्ये भारतीय संविधानावरती कोणताही प्रशासन अधिकारी चालत नसून त्याचे लागेबांधे हे प्रस्थापित राजकारण्यांबरोबर आहेत, त्याला दलालाबरोबर आणत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कोट्यवधीचा घोटाळा होतोय. याच्यावरती या शासनानं गांभीर्यानं जर लक्ष नाही केंद्रित केलं तर यानंतर मात्र बहुजन समाज पार्टी या स्वरूपाचं, याच्यापेक्षा भयानक स्वरूपाचं आंदोलन उभा करेल. याची जबाबदारी खऱ्या अर्थानं शासनाची आणि प्रशासनाची असणार आहे. जय भीम, जय भारत. आपली मागणी काय? माझी मागणी की सर, आता आम्ही 6 वर्ष झालं जमिनीसाठी अर्ज केला होता समाज कल्याण ऑफिसला. ते आमची मागणी म्हणजे काय, ह्याच्यासाठीच प्रतिने आम्हाला टाळाटाळी करायला देण्याविषयी. कोण करते टाळाटाळी? म्हणजे पूर्ण ही सगळे लोक आज भेटल, उद्या भेटल, परत तर म्हणतात भेटतच नाही असं त्यांनी बोलतात. आणि मग इतकी जमीन भेटलेली आहे शासनातर्फे आलेल्या, मग ही गरीब लोकांपात्र का पोहोचत नाही, हे माझं म्हणणं आहे. मग मला सांगा, आतापर्यंत तुम्ही निवेदन वगैरे, अर्ज वगैरे दिलात का? सर, आम्ही ऑफिसला येऊन बघितलं, बोललं ऑफिसला, समाज कल्याण ऑफिसला आमचं पॉम्पलेट लावलेलं होतं, जेवढं जमिनीसाठी हे केलेलं होतं. त्याच्यानंतर भेटल 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 म्हणून आम्हाला टाळाटाळी केली ते लोक.
मग तुमची आज मागणी काय? आमची मागणी जमिनीसाठी आहे. भूमिहीन जमीन आणि समजा एवढं आंदोलन करून जर तुमची जमीन तुम्हाला नाही भेटली तर आपली पुढची भूमिका काय राहील? असंच आंदोलन करत आहे ना आम्ही. ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायचं. हं. हा. असं धरा वर. माझं नाव धर्मराज मारुती फुले. हो. 2018 96 एकर जमीन खरेदी केलेली आहे समाज कल्याणने. मग त्यापैकी 24 एकर जमीन वाटप केली. 72 एकर जमीन शिल्लक आहे, पण त्याचा फेरच काय त्याला उडत नाही आणि ती उडवडीची उत्तर देतात का उडत नाही याचं काय कळत नाही ते. तर समाज कल्याणचं म्हणणं असं आहे की तलाट्यानं फेर वाढल्यावर आम्ही वाटप करू. पण ही रजिस्ट्री कशी झाली, तलाठी का फेरवडीत नाही, सखोल चौकशी करून लाभार्थ्याला न्याय द्यावा ही एक मागणी आहे आमची प्रमुख. मला सांगा आतापर्यंत किती जमीन वाटप झाली? 24 एकर झाली फक्त. 72 एकर जमीन शिल्लक आहे. हो. पण 24 एकरचाच फेरवडला गेलाय तलाट्यानं. 72 एकरचा फेरच होईना गेलाय त्यांची त्यानं. काय म्हणतात तलाठी? तलाठी म्हणतो त्यानं रजिस्ट्रीमध्ये काहीतरी त्रुटी आहेत असं म्हणणं आहे तलाट्यात. हो. म्हणून ती तलाठी फेरवडत नाही आणि वाटप होत नाही त्याचं. मग मला सांगा तलाट्यांनी फेर ओढत नाही ह्याच्याबद्दल तुम्ही तलाट्याबद्दल तक्रार वगैरे केली? समाज कल्याण विचारला केली पण ती म्हणते ओढत नाही. त्याला ओढायला म्हणजे ती त्यानं आता लेखी दिलंय तलाट्यानं की संमती नाही शेतकऱ्याची, बिगर संमतीच्या रजिस्ट्र्या झाल्या. मग रजिस्ट्री ऑफिसरनं रजिस्ट्र्या कशा काय केल्या बिगर संमतीच्या? आता तुमची मागणी काय? तात्काळ रजिस्ट्रीच्या त्या फेर ओढून तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करावी, नाहीतर आमरण उपोषणाला बसू सगळे लाभार्थी. मला सांगा जर तुमचं हे आंदोलन करून जर तुम्हाला जर न्याय नाही भेटत असेल तर आपली पुढची भूमिका काय राहील? आमरण उपोषणाला बसू आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे. वाहे मोदी तेरा खेळ